थेट विधिमंडळात जाऊया. 293चा प्रस्ताव आहे, त्यामुळे त्यांना आता बाकीच्यांना 7 ते 10 मिनिटं मिळेल. चला. नाही, मला थोडंसं भास्करराव भाऊ, खूप अकॅडमिक आहे हा विषय. होऊन का जाते असं मूड चेंज करून आपण ज्या प्रकल्प आणतो महाराष्ट्रात, तेव्हा काय होऊन जाते की हजारो कोटी रुपये निघून जातात आणि होत काही नाही. म्हणून नैसर्गिक शेती करायची असेल ना, त्याचा इंटिग्रेटेड अप्रोच ठेवावा लागेल. तुम्हाला पूर्ण पाणलोट क्षेत्र जे आहे, वॉटरशेड आपण म्हणतो, ते पूर्ण वॉटरशेड एका भागातलं हे नैसर्गिक खाली आणायला लागेल. सर्व लोकांनी नैसर्गिक केली त्या भागातल्या, तर तो प्रयोग सक्सेसफुल होते. दुसरं, नैसर्गिक शेतीला सगळ्यात मोठा आधार आहे गाईचं शेणखत. गाईचं शेणखत आहे का? आणि म्हणून आज जे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत, तुमचा जो स्टाफ आहे तो तेवढा आहे काय? परिस्थिती अशी आहे राणे साहेब, माझ्या गावाला MD MS तुम्ही झाले असाल तर तुमची प्रॅक्टिस आहे 5-7 हजार 10,000. ढोर डॉक्टर जर तुम्ही झाले असाल, आमच्या गावात ढोर डॉक्टर येते म्हणजे वेटरनरी डॉक्टर, तो 15,000 रुपये घेऊन जाते भाऊ. एका बैलाला हात लावला की 500. त्याची प्रॅक्टिस माणसापेक्षा जास्ती आहे. आणि म्हणून हे पशुवैद्यकीय दवाखाने करणे, 2 गाई 4 गाईचा प्रकल्प त्या शेतकऱ्याला देणे, तर ते नैसर्गिक होऊ शकते. नैसर्गिक करायला कुठेही विरोध नाही. आणि तुम्हाला मी सांगतो अध्यक्ष महोदय, या सगळ्या विषयामध्ये आपण काय कसं वागतो पहा. आपण एक पत्र दिलं की आम्ही प्रत्येक विद्यापीठाला 1 कोटी रुपये देऊ, तुम्ही नैसर्गिक प्रयोग घेतले पाहिजे मागच्या वर्षी. आणि आता 10 जुलै 25 पत्र लिहून टाकलं की ते नैसर्गिक शेती मिशन हे केंद्राच्या शेती मिशनमध्ये मर्ज झालेला आहे आणि हा प्रयोग बंद करून टाका. आता मी स्वतः माझ्या विद्यापीठात एक्झिक्युटिव्ह काउन्सिलर आहो, 3,000 बायांना ट्रेनिंग दिलं, सायंटिस्ट भरले, नॉन प्लॅन प्रोजेक्ट आहे, सब्जेक्ट पॅटर स्पेशालिस्ट भरले. अरे हे म्हणतात की बंद करा. आता बरं ते पैसे आले होते, म्हटलं बंद करायचं नाही, मार्चपर्यंत चालू द्या, पुढच्या वर्षी पाहू. या प्रस्तावाच्या निमित्तानं ॲग्रिकल्चर सेक्रेटरी आणि या सर्वांना माझी विनंती आहे की हे जे 5-5 कोटी द्यायचं कबूल केलं होतं, दरवर्षी 1 कोटी, अख्खा प्रोजेक्ट सबमिट केला हो भास्करराव भाऊ, अख्खा प्रोजेक्ट सबमिट केला आम्ही. चालेल, 3 महिने चालवला, आता फाडून फेकून द्या. आणि परत मग राज्यपाल नवीन आले देवरतजी, त्यांनी नैसर्गिक शेती पुरस्कार केला, तर परत ते असला नाही, आता म्हणतात आम्हाला SOP द्या. म्हणजे अडचण काय वळसे साहेब, राजकीय आणि ब्युरोक्रेसीची. गेल्या 10 वर्षात किती कृषी मंत्री बदलले महाराष्ट्रात आणि किती ॲग्रिकल्चर सेक्रेटरी बदलले हे पहा तुम्ही. कसं धोरण राबवणार आहात तुम्ही. सेंद्रिय शेती मिशन होतं, आमच्या पोरे साहेबांनी चालू केलं होतं अकोल्याला. सेंद्रिय शेती मिशनला आपण 2026 पर्यंत परवानगी दिली आणि आता एक दिवस पत्र पाठवून दिलं 2 वर्ष आधी, एक काम करा, सेंद्रिय शेती मिशन राष्ट्रीय शेती मिशन एकच आहे, बंद करून टाका. लोकांच्या कॅरियर्ससोबत, लोकांनी केलेल्या कामासोबत आपण असं खेळतो. आणि म्हणून या विषयामध्ये माझी कळकळीची विनंती आहे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कोणती मिशनची वगैरे स्थापना करायची गरज नाही. नैसर्गिक शेतीचं काम जे आहे ते प्रत्येक विद्यापीठात दिलं पाहिजे. एक्झिस्टिंग स्टाफ आहे आपल्याकडे आणि कृषी विज्ञान केंद्र जे आहेत, जे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज करतात, त्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, पैसे दिले पाहिजे. हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग अतिशय चांगला आहे. सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती ह्या जुळ्या बहिणी आहेत, यांना वेगळं करून चालणार नाही. दोन्ही प्रयोग चालले पाहिजे. हे जर खरंच झालं असं, योगेश सागरजी, बदलून जाईल सर्व. मी स्वामीनाथनजीच्या विरोधात नाही आहो, माझ्यावर टीका होत होती नेहमी. स्वामीनाथनजींनी गव्हाची व्हेरायटी काढली, पण काय झालं, त्याची जे स्टेम्प होती ते पतली होती, पण त्यांनी टॉरेंट जीन टाकला. काय झालं शेवटी, अख्खी भारताची पॉप्युलेशन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.